नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या एमसीक्यू मॅरेथॉन सिरीज मध्ये. मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो आहे व्हॅल्युएशन वरचा किंवा यानंतरचे जे टॉपिक्स आहेत ते व्हॅल्युएशन आणि UDCPR वरचे असतील. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण चालू करतोय आणि असं समजा की कदाचित सगळ्यात इम्पॉर्टंट शेवटच्या टप्प्यातला पार्ट आपण बघतोय या एमसीक्यू मॅरेथॉन टॉपिक मधला. बरोबर, व्हॅल्युएशन आणि UDCPR टॉपिक वाईज बीट वाईज आणि आपण कंप्लीट करणार आहोत सगळ्या टाईपचे न्यूमेरिकल्स सोबतच UDCPR वर येणारे मॅक्झिमम MCQ सुद्धा आपण यामध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे बघत राहा, व्यवस्थित पद्धतीने कंप्लीट करा आपली MCQ मॅरेथॉन टॉपिक जो काही असेल तो प्रॉपर लक्ष द्या, समजून घ्या आणि तुम्हाला किती मार्क्स मिळतात आउट ऑफ 15 ते टाकायला विसरू नका, कमेंट मध्ये नक्कीच टाका. क्लियर? सो लेट्स हॅव अ फर्स्ट क्वेश्चन ऑन व्हॅल्युएशन. The present value of well secure ground rent of P 1000 per annum at 5% rate of interest, its perpetuity is. Okay, so options आहे rupees 15,000, 20,000, 22,000, 25,000. 5% of perpetuity आहे. ओके, सो काय करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ओके, the present value of well secured ground rent of P 1000 per annum at 5% rate of interest in a perpetuity is. Okay, I hope तुम्ही लोकांनी गेस केलेलं असेल. सो तुम्हालाही माहित आहे परपेच्युटी इज नथिंग बट द 1 अपॉन काय असतो, रेट ऑफ इंटरेस्ट. आता इथे P ची व्हॅल्यू आपल्याला 1000 दिलेली आहे, बट विथ रिस्पेक्ट टू 1 जर काढलं तर इझी जाईल तुम्हाला लक्षात ठेवायला. सो 1 अपॉन आय किती आहे, 5%. 5% म्हणजेच 5 डिवायडेड बाय 100. सो इट इज 100, सॉरी, it is 100 upon 5, so it will become 20. so 1 multiplied by 1 च्या ऐवजी काय आहे, 1000 आहे, म्हणून याला multiplied by 1000 करा. so you will get the 20,000. so option B is correct. सिंपल आहे. परपेच्युटी विचारलंय, इयर ऑफ परचेसचा फॉर्म्युला वापरा, 1 अपॉन आय. जी काही परपेच्युटी किंवा जो काही वेल सिक्युअर्ड ग्राउंड रेंट दिलेला असेल तो रेंट त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करा, यू विल गेट द टोटल आन्सर. क्लियर? नेक्स्ट क्वेश्चन. The amount receivable at the end of 2 years of F100 invested now at 10% rate of interest is closest to. आणि हा क्लोजेस्ट टू वाला क्वेश्चन 2022 की 2018च्या पेपर मध्ये विचारला गेलाय. ओके, अजून एक गोष्ट, काही लोक कमेंट करतात, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने कमेंट करतात, काही लोक मला मेसेज करतात. आता एक शंभळ पोट्ट होतं ज्याने मेसेज केलाय 2018चा पेपर की 2022चा पेपरचा एक क्वेश्चन मी त्यामध्ये टाकला, ऍज इट इज टाकलाय. आय थिंक सो सेक्शन नंबर 45 अपील MRTP ऍक्टच्या अंतर्गतला क्वेश्चन होता अपील वरचा, आणि त्याने मला त्या पर्टिक्युलर टेस्ट सिरीज मधला क्वेश्चन बघून मेसेज केलाय की सर हा क्वेश्चन मला चुकीचा वाटतोय. ओके, याचे ऑप्शन पण चुकीचे आहे. तुम्ही हा क्वेश्चन ChatGPT वरनं घेतलाय का? त्या झाकण झुल्याला माहित नाही की बाबा रे हा क्वेश्चन 2018-2022चा आहे की नाही. तर म्हणजे असे कमी डोक्याचे पण असतात, त्यामुळे असे जर का आजूबाजूला असेल तर त्यांना अवॉइड करा. बरोबर, की ऍज इट इज क्वेश्चन घेतला तो मला विचारतोय की हा ChatGPTचा क्वेश्चन आहे का, मूर्खपणाचे लक्षण आहे. ओके, त्याला मी कॉल बॅक केला, तो सांगतोय की सर मी आत्ताच टेस्ट सिरीज परचेस केली आणि मागच्या आठवड्यापासून स्टडी चालू केलाय. ओके, असे पण आहे. त्याच्यामुळे जर का तुमचे पण आजूबाजूला असे असतील तर प्लीज. क्लिअर? म्हणजे ऍज इट इज क्वेश्चन, त्याला हे माहित नाही की हा क्वेश्चन कोणता, पॅटर्न कसा आहे, आणि तो सांगतो ऑप्शन पण चुकीचे आहे. म्हणजे बरं मी 16, म्हणजे आयोग पण चुकलंय. द अमाऊंट रिसिवेबल ऍट द एंड ऑफ 2 years, 2 वर्षानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 10 आहे. ओके, आणि टोटल इन्व्हेस्टमेंट 100 रुपीज आहे. ओके, म्हणजेच काय फ्युचर व्हॅल्यू विचारली आहे. इन शॉर्ट काय सांगायचंय, फ्युचर व्हॅल्यू विचारली आहे. जर का फ्युचर व्हॅल्यू तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्हाला माहित आहे फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू P इंटू 1 अपॉन I raised to the power n. So future value, present value आहे 100 रुपीज इन्व्हेस्टेड आहे, 1 प्लस I आहे आपल्याकडे 10% म्हणजे 0.1, n आहे 2. सो 100 इथे 1.1 आणि 11चा वर्ग 121 म्हणजे 100 इंटू 1.21 म्हणजे झालाय 121 च्या ऑलमोस्ट जवळपास. बरोबर आहे की नाही? म्हणजे जर का तुम्ही बघितलंय तर क्लोजेस्ट टू जर बघितलंय तर 120 च्या क्लोज येतोय. बरोबर आहे, म्हणून ऑप्शन सी करेक्ट येणार.
जर का हे नाही माहित, दुसरी कंडिशन 100 प्लस त्यावर किती म्हणतायत, 100 वर 10% व्याज, म्हणून 10 into 100, 10% 100 वर, याला आपण कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा म्हणतो. म्हणजे आता पहिल्या वर्षाला झालं 110 रुपये, दुसऱ्या वर्षाला 110 वर विचारणार, प्लस 10 ऑफ % ऑफ 110 वर विचारलंय, बरोबर. 11 1 11 म्हणजे हे झालं 121, बरोबर. किंवा और तिसरी मेथड, हे फर्स्ट, हे सेकंड, थर्ड मेथड, 100चे 2 वर्षाचे 10%ने किती होतो, ओके. म्हणजे 100चा 10% किती, 10 रुपये, 2 वर्ष म्हणजे 20 रुपये, म्हणजे 120, ऑलमोस्ट जवळपास येते. आणि आपला आन्सर पण सी झालाय. क्लियर. नाव थर्ड, calculate the present value of a perpetual bond that pays an annual coupon of P2500 given at a required rate of return of 4%. चला बघा काय म्हणतायत. पुन्हा परपेच्युटीच्या संदर्भात विचारलेला आहे. 50,000, 60,000, 62.5 की 75,000. काय म्हणतायत, 4% आहे, म्हणजे 1/i पुन्हा, सो 1/4 डिवायडेड बाय 100, सो 100 डिवायडेड बाय 4 दॅट इज 25 एक्झॅक्टली, बरोबर आहे. 25 आणि 25 मल्टिप्लाइड बाय 2500, सो हे झालंय 625, त्यावर 2 0, 62500, बरोबर आहे. सो ऑप्शन सी करेक्ट. क्लियर आहे का. खूप सिंपल क्वेश्चन आहे, खूप सिंपल आहेत. नाउ नेक्स्ट फोर्थ, an initial investment of ₹100 is made at an annual interest rate of 3% compounded annually. What will be the total amount at the end of 2 years? ओके. पुन्हा सेम फ्युचर व्हॅल्यू वर विचारलाय, कंपाऊंडेड म्हणून विचारलाय, कंपाऊंडेड अॅन्युअली वर विचारलाय क्वेश्चन, बरोबर आहे का. इनिशियली इन्व्हेस्टमेंट म्हणजे सुरुवातीला जी प्रेझेंट व्हॅल्यू इन्व्हेस्ट केली होती 100 रुपीज, 3% ऑफ इंटरेस्ट ने 2 वर्षासाठी. बघा ऑप्शन्स, 100 रुपयाला 3% म्हणजे किती, 3 रुपये, 2 वर्षाला किती होईल, 6 रुपये, म्हणजे 100 प्लस 6 म्हणजे 106च्या जवळपास काहीतरी आन्सर येणार, असं अप्रॉक्सिमेट आहे, बरोबर आहे, अप्रॉक्सिमेट. और दुसरी मेथड, और कितीवर, 100 रुपीज वर, म्हणून 100 प्लस किती, 3%, 3% किती, 100 वर, म्हणजे हे 2 कटले, उरले किती, 103. हे झालंय फर्स्ट इयरला. सेकंड इयरला 103 वर विचारणार, सो 3 मल्टिप्लाइड बाय 100 ऑफ 103. ओके. तर बघा हे किती होतं, 309, म्हणजे 103 प्लस 309 डिवायडेड बाय 100 किती होते, 103 प्लस 3.09 दॅट इज 106.09. सेकंड मेथड आलं का आन्सर. थर्ड मेथड, फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. फ्युचर व्हॅल्यू, प्रेझेंट व्हॅल्यू 100, 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट आहे 3 म्हणजे 0.03 रेस टू द पॉवर 2 वर्षासाठी. हा 100 ॲज इट इज, हा झाला 1.03 म्हणजे 103 चा वर्ग करा, सिंपल आहे. किती होतं, 309, 306 सॉरी 106, 4 वर 1 2 3 4 हे येणार, म्हणजेच किती, 100 मल्टिप्लाइड बाय 1.0609, सो 106.09. क्लियर. आंसर ए करेक्ट, आंसर ए करेक्ट. नेक्स्ट, what is the present value of 1 receivable after 10 years at 4%? सिंपल आहे, कॅल्क्युलेशन करायचीच गरज नाहीये. प्रेझेंट व्हॅल्यू सांगा, 1 रुपयाची प्रेझेंट व्हॅल्यू काय असणार आहे. व्हॉट इज द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 रिसिवेबल आफ्टर 10 years at 4%? ऑब्विसली 1 रुपयाची प्रेझेंट व्हॅल्यू 1 रुपयापेक्षा कमी असणार आहे. 1 रुपयाची प्रेझेंट व्हॅल्यू 1 रुपयापेक्षा कमी असणार आहे, म्हणजे किती, 0.6756. ऑब्विसली करेक्ट आहे नाही आहे मला काही घेणं देणं नाही.
हे आहे की नाही ते मला माहित नाही, पण बाकी व्हॅल्यू 1 रुपयापेक्षा मोठी आहे म्हणजे ऑब्व्हियसली ही येणारच नाही. उरली कोणती एकच व्हॅल्यू, ऑब्व्हियसली ती आन्सर करेक्ट असणार आहे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Value of a building which has outlived its useful span of life and has become useless is the, त्याला काय म्हणतात? सॅल्वेज व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू, जंक व्हॅल्यू, रिप्लेसमेंट व्हॅल्यू. चला क्वेश्चन नंबर 6. A value of a building which has outlived its useful span and become is useless. Useless जर होत असेल तर त्यालाच काय म्हणतो? स्क्रॅप व्हॅल्यू. त्याला काय म्हणतो? स्क्रॅप व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू नाहीये ऑप्शन मध्ये. स्क्रॅप व्हॅल्यूला दुसरं कोणतं व्हॅल्यू म्हणतात? जंक व्हॅल्यू. त्यालाच काय म्हणतात? जंक व्हॅल्यू. लक्षात ठेवायचं, स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे जंक व्हॅल्यू. 6 ला सी करेक्ट. What type of cost represent the estimated cost to construct an exact replica of an existing building using identical material and construction standard of its original construction? Reproduction cost, replacement cost, depreciated cost, new cost. थोडा वेगळा क्वेश्चन आहे, थोडा वेगळा क्वेश्चन तयार केलाय. What type of cost represent the estimated cost to construct an exact replica, same, of an existing building using identical material and construction standards of its original construction? अशा केस मध्ये याला म्हणतात रिप्रोडक्शन कॉस्ट. काय म्हणतात? रिप्रोडक्शन कॉस्ट. लक्षात ठेवा, कदाचित सिलेबस मध्ये नसेल झालं तर लक्षात ठेवा, इट इज नथिंग बट द रिप्रोडक्शन कॉस्ट. नेक्स्ट, रेंट फिक्स्ड or permissible under the provision of law is called as, त्यालाच काय म्हणतात? जर का लॉच्या अंतर्गत, एखाद्या ऍक्टच्या अंतर्गत जर का एखादा रेंट फिक्स केला गेला असेल, फायनल केला गेला असेल, त्याला काय म्हणतात? लीज रेंट म्हणतात, रॅक रेंट म्हणतात, हेड रेंट म्हणतात की स्टँडर्ड रेंट म्हणतात? खूप सिंपल आहे, खूप जास्त सिंपल आहे. त्याला काय म्हणतात मित्रांनो? त्याला म्हणतात स्टँडर्ड रेंट. लॉच्या अंतर्गत, एखाद्या ऍक्टच्या अंतर्गत फायनल केल्या गेलेल्या रेंटला काय म्हणतात? स्टँडर्ड रेंट. क्लिअर? सो 8 ला डी करेक्ट. 9. व्हॉट विल बी द फ्युचर व्हॅल्यू? पुन्हा फ्युचर व्हॅल्यू विचारली. ऑफ ₹1 आफ्टर 5 इयर 10 कंपाऊंडेड अॅन्युअली 10% ऑफ इंटरेस्टने किती होणार? चला सांगा. करा, पटकन विचार करा. ओके, चला मग. हा, फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचंय. 1 इन 1 प्लस आय. आय आहे आपल्याकडे 0.1 आणि रेस्ट टू द पॉवर 5 म्हणजे 1.15. त्याचा जर का 5 टाइम्स तुम्ही काढले, 11ला 5 टाइम्स, तर तुम्हाला मिळून जाईल. करा पटकन, फास्ट झालं पाहिजे. 121 गुणेला 11, 11 1 11, 11 2 22 आणि 1 23, 3 हातचे 2, 11 1 11 13. चला पुन्हा एकदा 2 3 4, 11 1 11, 11 3 33, सॉरी 11 1 11, 11 3 33, 30 34, 11 3 33, 34 35 36, 11 1 11, 12 13 14, 2 3 4, अजून एकदा करा. चला. हा, 11 1 11, 11 चूक 44, 11 सगळं 66, 66 4 70, 11 1 11, 11 चूक, सॉरी काहीतरी चुकलंय आपल्या ना. अरे अरे सॉरी 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 सॉरी, असं का बरं होत आहे? किती आलो ते? 11 1 11, 11 3 33 आणि 34, आजचे आले 3, 11 3 33, 34 35 36, 3 11 1 11, 12 13 14, 4 11 1 11,
बरोबर आहे का? 1.6105 1.6105 1.6105 9 ला बी बरोबर, 9 ला बी बरोबर. नेक्स्ट 10. If ₹1 invested at 8% rate of interest compounded annually, what will its value after 2 years? कंपाऊंडेड अॅन्युअली म्हणजे ऑब्व्हियसली पुन्हा फ्युचर व्हॅल्यू विचारली आहे. तेच ते क्वेश्चन आहे. फ्युचर व्हॅल्यू आले. सांगा पटकन, आता तुम्ही सांगा आन्सर. फ्युचर व्हॅल्यू, कम ऑन फास्ट. बघा 8% ने म्हणतायत. ₹1 1 प्लस 0.08 फॉर 2 म्हणजे 1.08 चा स्क्वेअर, 108 चा वर्ग किती होतो? सांगा पटकन. कम ऑन फास्ट. Obviously it should be 1.16. 1.16. Clear? So 10 la A correct. Now 11. If the year purchase YP is 12.5, then the return of perpetuity is. पुन्हा सिंपल. हा क्वेश्चन विचारला गेलाय, पेपरचा क्वेश्चन आहे हा, बरोबर आहे. सो 1 अपॉन आय म्हणजेच 1 अपॉन 12.5%, दॅट इज 100 अपॉन 12.5, दॅट इज 8%. बरोबर आहे, दॅट इज 8%. दिस इज डी. 11 ला डी करेक्ट. करेक्ट. नेक्स्ट 12. If the original cost of a building ₹30 lakh and its scrap value after 50,000, then the annual depreciation using the straight line method closest to. सांगा पटकन. Which is closest to. किती होते? बरोबर आहे. स्ट्रेट लाईन मेथडचा फॉर्म्युला काय? ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर. सो ओरिजिनल कॉस्ट आहे 30 लाख मायनस 50,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर 50. सो ऑब्व्हियसली हे येणार आहे 29,50,000 डिवायडेड बाय 50. हा एक गेलाय. किती होते बघा? 5 5 25, 4 आणि 5 5 9 45. सिंपल. बरोबर आहे. 59,000. सो इट इज अबाउट द 59,000. क्लियर? सो म्हणून ए करेक्ट. नेक्स्ट. Presuming an interest rate 10%, net present value ₹100 receivable at the end of 2 years from now is closest to. Presuming an interest rate 10%, net present value of ₹100. net present value विचारलाय, P विचारलाय. दॅट इज हा फॉर्म्युला पण वापरला तरी चालेल. P म्हणजेच P इन ब्रॅकेट 1 प्लस I रेस्ट टू द पॉवर n. सो फ्युचर व्हॅल्यू रिसिवेबल 100 आहे. प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे 1 आणि रेट ऑफ इंटरेस्ट 0.1 रेस्ट टू द पॉवर 2 इयर म्हणजे 2 म्हणजे 100 डिवायडेड बाय 1.21. बरोबर आहे की नाही? क्लियर? येस ऑर नो? चला सांगा पटकन. किती होणार? जर का केलं तर हे होणार. ओके 8 80 82 पॉइंट समथिंग येते. 82 पॉइंट समथिंग येते म्हणजे 82 पॉइंट समथिंग म्हणजे 80 पण जवळ पण आहे, 85 पण जवळ पण आहे. चला दोन पैकी एक सांगा.
82 पॉइंट समथिंग येत आहे आन्सर. ओके, तुम्ही ट्राय करा तुमच्या पद्धतीने, इझी वे मेथडने. ऍक्च्युली हा पण तुमच्या पेपरचा प्रॉब्लेम आहे. सो आन्सर जे येतं ते येणार आहे 82.6 समथिंग आहे. पॉइंट नंतर 6, हो 82.6 म्हणजे ऑब्व्हियसली विच इज ग्रेटर दॅन द 82.5, म्हणजे मी याला 85 म्हणू शकतो. सो बी ला 85 करेक्ट. क्लियर. नेक्स्ट, which of the following amount is closest to the future value of ₹100 after the period of 3 years when the rate of interest is 3? हा सुद्धा तुमच्या पेपरचा क्वेश्चन आहे. हा सुद्धा तुमच्या पेपरचा क्वेश्चन आहे. किंवा जर का तुम्ही आपली टेस्ट सिरीज बघितली असेल जी की डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते, तर तुम्हाला लक्षात येईल हा पेपर याआधी PYQs मध्ये हा क्वेश्चन झालेला आहे. क्लियर. चला सांगा, विच ऑफ द फॉलोइंग अमाउंट म्हणजे फ्युचर व्हॅल्यू किती असणार आहे? 100 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 0.1 3 इयर्स साठी. सो हा 1331 असं काहीतरी येतो. 131 133 म्हणजे 135 च्या जवळपास. बरोबर आहे. सो ऑप्शन 135 133 समथिंग किंवा काहीतरी येतोय, म्हणजे हा 135 च्या जवळपास येतोय. क्लियर. अँड द लास्ट क्वेश्चन, द लँडेड प्रॉपर्टी विल बी इन अ हाय डिमांड इफ इट हॅज ओके. सो लँडेड प्रॉपर्टीच्या कंडिशन्स तुम्हाला झालेल्या होत्या किंवा झालेल्या असेल तर एकदा बघून घ्या, नसेल झाल्या तर प्रॉपर त्यातून गो थ्रू करा. लँडेड प्रॉपर्टीची डिमांड तेव्हाच हाय असेल ज्या वेळेला त्याचा टायटल क्लिअर असेल, इझिली ट्रान्सफर करू शकतो, ऍसेसिबिलिटी असेल प्रॉपर, किंवा क्लिअर टायटल असेल, ओनरशिप टायटल क्लिअर असेल. म्हणजे तिन्ही कंडिशन बरोबर बसतात, म्हणजे ऑल ऑफ दी अबोव. क्लिअर. चला तर मित्रांनो, इथे थांबूया. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये UDCPR आणि व्हॅल्युएशन दोन्ही आपण अल्टरनेट घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.